मेडिकवर हॉस्पिटल पुणे येथे 850 ग्रॅम वजनाच्या बाळाला यशस्वी जीवनदान। पुणे येथे अत्याधुनिक नवजात अतिदक्षता विभागाच्या NICU मदतीने अतिशय कमी वजनाच्या आणि अत्यंत गंभीर स्थितीत जन्मलेल्या नवजात बालिकेला यशस्वीरित्या डिस्चार्ज देण्यात आला आहे। ही बालिका केवळ 26 आठवडे 4 दिवसांच्या गर्भावस्थेत जन्माला आली होती आणि तिचे जन्मावेळी वजन फक्त 850 ग्रॅम होते। तिला 9 जानेवारी 2026 रोजी NICU मध्ये दाखल करण्यात आले होते। गर्भावस्थेदरम्यान प्री एन्क्लेम्प्सिया झाल्याने हा अतिजोखमीची केस होती। ही प्रसूती डॉक्टर मधुश्री माने आणि डॉक्टर शरयू यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली। प्रसूतीनंतर या नवजात बालिकेची जबाबदारी डॉक्टर दत्तात्रय कुलकर्णी, निओनॅटोलॉजिस्ट, मेडिकव्हर हॉस्पिटल यांनी अत्यंत कौशल्याने सांभाळली। त्यांच्या नेतृत्वाखाली NICU टीमने या गुंतागुंतीच्या केसचं यशस्वी व्यवस्थापन केलं। ही यशोगाथा NICU मधील डॉक्टर, RMO, नर्सिंग स्टाफ आणि संपूर्ण टीमच्या समन्वयित व समर्पित प्रयत्नांचं उदाहरण आहे। या यशामागे हॉस्पिटल व्यवस्थापनाचेही मोठं योगदान असून डॉक्टर व्यास मौर्या, सेंटर हेड आणि डॉक्टर पूजा, मेडिकल सुपरिटेंडंट यांचे व प्रसूती विभागाचे विशेष सहकार्य लाभले। या बालिकेला 10 मार्च रोजी यशस्वीरित्या डिस्चार्ज देण्यात आला असून ही घटना अत्याधुनिक नवजात आरोग्य सेवेचं उत्कृष्ट उदाहरण ठरली आहे। सिटी इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ। शेवटच्या ट्रायमध्ये आम्हाला सक्सेस आले, पण प्रत्येक गोष्ट म्हणतो ना आपण, प्रत्येक गोष्ट अशी पुढे येत राहिली। आम्हाला 5व्या महिन्यामध्ये गर्भाशयाचं मुख उघडलं, गाठ मारली गेली। आम्ही जवळजवळ सगळे प्रिकॉशन्स घेत होतो, पूर्ण आराम घ्यायचा। पण त्याच्या आधी मग मी एकदा विचार केला की आपण हॉस्पिटल्स चेक करावे, कारण बरेच डॉक्टर म्हणले तुमची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होणार, तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा, तुमचं एज जास्त आहे। मी एका दिवशी सकाळी ज्युपिटर हॉस्पिटल, KM रोपी, दुपारी आपलं चिंचवडचं बिर्ला हॉस्पिटल, संध्याकाळी साधारणकडे मी 3च्या दरम्यान आलो होतो। सर्वस्व आणि डॉक्टर शरयू मॅडम त्यांनी ही हाय रिस्क डिलिव्हरी इथे केली। नंतर मला या दोन्ही पॅरेंट्सचं खूप अभिमान आहे आणि त्यांचं मी अभिनंदनही करतो या स्टेज थ्रू, की त्यांचं आमच्यावर फेथ भरपूर होता आणि त्यांची चिकाटी जी आहे ती खूप होती। तर त्याच्या विशेष वडिलांनी खूप धावपळ केली आणि जेव्हा असं कमी दिवसामध्ये प्रेग्नन्सी होते आणि कमी दिवसामध्ये बाळ जन्मतं, तर आपला सर्वांना माहिती आहे की अशा वेळेला असं बाळ सर्वाईव्ह करणं म्हणजे पुष्कळ महिने हॉस्पिटलमध्ये बाळ राहणार, बिल पण खूप होणार, ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना पॅरेंट्सला पण असते। तर अशा स्थितीमध्ये त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि चिकटून सोडली आणि त्यांनी सुरुवातीपासूनच आमच्यावर फेथ होता।